दिल्लीतील आंदोलनाची धग गल्लीपर्यंत पोहोचली। दिल्ली इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत येऊन पोहोचली आहे। दिल्ली इथं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष काठी हल्ल्याच्या निषेधार्थ मान तालुक्यातील म्हसवड शहरात तीव्र पडसाद उमटल्याचं दिसून आलं। या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शहरातून निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून म्हसवड शहर बंदचं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्याला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली। म्हसवड शहरातील सिद्धनाथ मंदिरापासून सुरू झालेली निषेध रॅली छत्रपती शिवाजी चौक इथं आल्यावर सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निषेध रॅलीची सुरुवात केली। यावेळी भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, पोलीस अत्याचाराचा निषेध असो, वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा देत संपूर्ण शहरातून ही निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी म्हसवडच्या अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात येऊन हे निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती या आंदोलकांनी केली। यावेळी विविध विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषण करताना केंद्र शासनाचा व पोलीस अत्याचाराचा निषेध केला। यावेळी किशोर सोनवणे, तेजसिंह राजमाने, अंगुली बनसोडे, संजय पाटील, हनुमंत ढवण, निलेश सरतापे, महेश करचे, ऋषी जगताप, दिलीप तुपे, आजनाथ केवटे, राजकुमार डोंबे, स्वयं शिर्के, बाळासाहेब माने, अशोक काळे जंतर मंतर या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज म्हसवड या शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी म्हसवडच्या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। या आंदोलनात काही विद्यार्थी माझ्या समोर आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या निवेदनात आपल्या काय मागण्या केलेल्या आहेत ते विचारलं। आपण आज या ठिकाणी आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं। या आंदोलनाविषयी काय सांगाल? हे आंदोलन दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर फुटला यासाठी शांततेमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत होते। तर त्यांच्या हातात कोणतेही वेपन नव्हते किंवा काही नव्हते। विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्या मागणी, आमचा जो अधिकार आहे जो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याची मागणी केली। तर विद्यार्थ्यांवर बिनकामचा लाठी हल्ला करण्यात आला। लाठी हल्ला हा फक्त कमरेपासून खालच्या शरीराला करण्यासाठी अनुमती असते। ह्यांनी विद्यार्थ्यांचे डोके सुद्धा फोडले, एका मुलीचा पाय मोडला। या विद्यार्थ्यांची काय चूक आहे? त्यांनी कोणाला काय बोललंय का, कोणाला मारलंय का? नाही, तरी पण त्यांच्यावरती हल्ला झाला। तू काय सांगशील? जे दिल्लीमध्ये चालू आहे का नाही, जे विद्यार्थ्यांनी आंदोलन शांततेपणे त्यांनी आंदोलन केले, हे त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला, हे चुकीचं आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि जे मुलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढतात त्यांच्या बिनकामात त्यांचे डोके फोडले, बिनकामात त्यांना एवढा मारलं, हे चुकीचं आहे। ह्यासाठी शासनाने पोलिसांना पाठवलं बरोबर आहे, पण त्यांनी लाठीमार करा नाही पाहिजे होता। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांनी। या ठिकाणी आणखी काही विद्यार्थी आहेत, तू काय सांगशील? जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याबद्दल म्हसवडमध्ये आम्ही सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी कसा बसल्यावर जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे। आणि आम्ही आता तहसीलदार कार्यालयाला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन पत्र दिलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी लाठीचार कमरेपासून खऱ्या अर्थाने खाली केला जातो, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आली, विद्यार्थ्यांवरती निरागस पद्धतीने त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्याचं काय करायचं? तुम्ही त्याच्यावरती कधी कारवाई करणार आहे? या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही कारवाई करण्याची तर सांगितलेलीच आहे, पण जरी कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चा तळवडीमध्ये काढू या निमित्तानं सांगतो। प्रतिनिधी महेश कांबळे सह नागनाथ डोंबे, राजोग 79 न्यूज, म्हसवड।